फॉर सिम्प्लिफिकेशन बॉडमास रूल. तर बॉडमास रूल हा काय आहे, तर हा रूल आपल्याला एक्सप्रेशन सॉल्व्ह करताना वापरायचा आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला बॉडमास रूलची गरज पडते. तर एक्सप्रेशन म्हणजे काय की जिथे ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तसंच ब्रॅकेटमध्ये काही संख्या दिलेल्या असतात, नंबर्स दिलेले असतात, ते सॉल्व्ह करायचे असतात. तर हे जेव्हा आपल्याला असं एक्सप्रेशनमध्ये प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन किंवा ब्रॅकेटमध्ये अजून एखादं एक्सप्रेशन असतं ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बॉडमासचा हा जो रूल आहे हा आपल्याला वापरायचा असतो. तर इथे बी स्टँड फॉर ब्रॅकेट, नंतर ओ स्टँड फॉर ऑफ, डी स्टँड फॉर डिव्हिजन, एम स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन and A stands for addition, S stands for subtraction. तर एक्सप्रेशन मध्ये पहिल्यांदा जर ब्रॅकेट असेल तर आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा ऑर्डर आहे ब्रॅकेटच्या मध्ये सुद्धा. आधी आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, मग कर्ली ब्रॅकेट आणि मग हा ब्रॅकेट, ह्याप्रमाणे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. नंतर ओ म्हणजे ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन, नंतर हे सॉल्व्ह करायचं. आणि जर एक्सप्रेशन मध्ये डिव्हिजन असेल तर आधी डिव्हिजन सॉल्व्ह करायची, नंतर मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. सगळ्यात आधी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही एक्सप्रेशन दिलेलं असेल मॅथमॅटिकल तर ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे. त्याच्यात सुद्धा आपल्याला परत बॉडमास रूल वापरायचा आहे. तिथे सुद्धा आपल्याला आधी बॉडमास रूल वापरूनच त्या ब्रॅकेटमधलं एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचंय. तर कोणतंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी बॉडमासचा रूल हा पाठ पाहिजे. आणि बॉडमासमध्ये ह्या सिक्वेन्सनेच आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं एक्सप्रेशन. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, मग ऑफ, मग नंतर डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन. ह्या सिक्वेन्सनेच ह्याच ऑर्डर प्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करत जायचंय. मध्येच मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर मध्येच सबट्रॅक्शन करायचं असं करायचं नाही. पहिल्यांदा एक्सप्रेशन मध्ये ब्रॅकेट आहेत का बघायचं, मग ते ब्रॅकेटमधलं परत एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं, ऑफ आहे का बघायचं, ते सॉल्व्ह करायचं. मग डिव्हिजन असेल तर आधी डिव्हिजन करायची आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं, मग ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन. याप्रमाणेच आपल्याला एक्सप्रेशन हे सॉल्व्ह करायचं असतं. एक्झाम्पल फर्स्ट सिम्प्लिफाय. त्यामधलं फर्स्ट 5005 मायनस 5000 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय, तर 5000 वजा 5000 भागिले, हे भागिलेचं चिन्ह आहे, डिव्हिजनचं 10. आता बॉडमास रूल प्रमाणे आधी आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे ह्या एक्सप्रेशनमध्ये, हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, हे सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे सॉल्व्ह करून आन्सर काढायचं आहे. तर आता इथे आधी सबट्रॅक्शन करायचं का आपल्याला, नाही. तर आधी काय करणार आपण, डिव्हिजन करायची. ही जी डिव्हिजन आहे हे डिव्हिजन आहे, म्हणजेच हे सॉल्व्ह करायचं आधी, एवढं सॉल्व्ह करून घ्यायचं आधी. मग 5000 भागिले 10 म्हणजेच किती येणार आहे, 500. किती येणार आहे, 500. मग 5000 5 वजा 500, 5000 5 वजा 500 म्हणजेच किती येणार आहे, 4505 4505 4505 4505. तर इथे आपण हाच रूल वापरलेला आहे. आधी आपण डिव्हिजन केलेली आहे. इथे बॉडमास रूलचं काय, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ह्याच्यामध्ये ब्रॅकेट आहे का, कुठे नाहीये. ऑफ आहे का लिहिलेलं, कुठे नाहीये. डी म्हणजे डी स्टँड फॉर डिव्हिजन, मग डिव्हिजन आहे, मग कुठे डिव्हिजन आहे, ही डिव्हिजन आहे म्हणजे भागाकार, म्हणून आपण आधी भागाकार सॉल्व्ह करायचा. मग मल्टिप्लिकेशन आहे का याच्यामध्ये नाहीये, मग ते याची गरज नाही. ऍडिशन आहे का, नाही. नंतर सबट्रॅक्शन, म्हणजे आधी डिव्हिजन करायचंय. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, डिव्हिजन. फर्स्ट स्टेप काय, फर्स्ट स्टेप आहे डिव्हिजन, आणि सेकंड स्टेप काय, तर सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करायचं. आधी सबट्रॅक्शन करायचं नाही. आधी 5005 वजा 500 करायचं नाही. 5000 वजा 5000 भागिले 10. तर इथे आधी हे सॉल्व्ह नाही करायचं. 5005 वजा 5000 हे नाही सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केलं तर वेगळंच आन्सर येऊ शकतं. 5005 वजा 5000 म्हणजे 5 भागिले 10 असा आन्सर येतो. तर इथं आपल्याला रूल वापरायचा आहे. त्यासाठी हा बॉडमास रूल इथे उपयोगाला येतो आपल्याला. हे लक्षात ठेवायचं, BODMAS बॉडमास रूल. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. तर ह्या ऑर्डर प्रमाणे, ह्या सिक्वेन्स प्रमाणेच एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे सिम्प्लिफाय. याच्यामध्ये 18800 भागिले 470 भागिले 20, 18800 डिवायडेड बाय 470 डिवायडेड बाय 20. परत इथं कोणता रूल वापरणार, बॉडमास रूल. आणि या सिक्वेन्स प्रमाणेच आपल्याला जायचं असतं. इथं गेल्यावर इथं पहिल्यांदा काय आहे, पहिल्यांदा डिव्हिजन आहे, इथे पण डिव्हिजन आहे. आणि बॉडमास रूल मध्ये दोन्ही डिव्हिजन असल्यामुळे आता काय करायचं, आधी ही डिव्हिजन करून घ्यायची. हा भागाकार आधी करायचा आहे. इक्वल टू डिवायडेड बाय 470 डिवायडेड बाय 20.
मग आता ह्याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. 18,800 भागिले 470. हे 0 0 कटले समजा, म्हणजे 47 भागिले 1880 ह्याला भाग द्यायचा आहे. 47चा पाडा लिहू आपण. 7 दुनी 14, 47 दुनी 94, 7 4 11, 4 1 10 1 14 आणि 8 8 आणि 1 म्हणजे 4चा भाग केला. 188 वजा 188, 0 0 0 वरून घेतले 0, म्हणजे भाग कितीचा गेला? उत्तर काय आहे? 40. भागाकार आहे 40. मग 40 भागिले 20, 40 डिवायडेड बाय 20. मग आता हा भागाकार करायचा. 40ला 20 ने भाग द्यायचा. 20 दोन्ही 40. मग आन्सर काय आहे? आन्सर आहे 2 = 2. तर आपण हे सिम्प्लिफाय केलं एक्सप्रेशन बाय युजिंग बॉडमॉस रूल. बॉडमॉस रूल आपण इथे वापरला. यूज बॉडमॉस रूल. कोणतंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व करताना. एक्झाम्पल 2, सिम्प्लिफाय b मायनस इन ब्रॅकेट b मायनस a प्लस b इन ब्रॅकेट a प्लस b मायनस कर्ली ब्रॅकेट b मायनस इन ब्रॅकेट b मायनस a मायनस b बार प्लस 2a कर्ली ब्रॅकेट क्लोज अँड दिस ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचे, सॉल्व करायचं. परत आपल्याला रूल वापरायचा आहे बॉडमॉस रूल. बॉडमॉस रूल प्रमाणे या सिक्वेन्सनीच आपल्याला एक्सप्रेशन सॉल्व करायचं. b स्टँड्स फॉर ब्रॅकेट o फॉर ऑफ, d स्टँड्स फॉर डिव्हिजन, m स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन, a स्टँड्स फॉर ॲडिशन अँड s स्टँड्स फॉर सबट्रॅक्शन. तर इथे आपण आता हे सॉल्व करून घेऊ. b मायनस a प्लस b मायनस b मायनस b मायनस a मायनस b बार प्लस 2a. तर आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला. बी फॉर ब्रॅकेट आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं, पण त्याच्या आधी हे बार जे आहे a मायनस b ह्याच्यावर बार, ह्याचाच अर्थ काय होतो? हे ब्रॅकेटमध्ये धरायचं a मायनस b. तर आधी हे सॉल्व करायचं आपल्याला, त्याच्यानंतर मग बाकीचं सॉल्व करून घ्यायचं आहे हा ब्रॅकेट, आणि नंतर मग मोठा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे, आणि नंतर मग b मायनस करायचं आहे. b मायनस a प्लस b मायनस b मायनस b मायनस a प्लस b प्लस 2a b मायनस a प्लस b मायनस b मायनस b प्लस b 2b मायनस a प्लस 2a b मायनस a प्लस b मायनस. आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. आधी हे कंसाच्या बाहेर घ्यायचे आपल्याला टर्म्स सगळ्या. b मायनस 2b प्लस a. इथे आपण प्लस a का घेतलं? तर मायनस मायनस बिकम प्लस, प्लस a प्लस 2a b मायनस, हे सुद्धा आपण लगेच सॉल्व करू शकतो. b मायनस a मायनस b प्लसच्या जागी आपण इथे मायनस घेतलं, कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस अँड प्लस इज मायनस. मल्टिप्लिकेशन ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर इज निगेटिव्ह नंबर, म्हणून इथे निगेटिव्ह घेतला आपण. मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये मग b मायनस 2b मीन्स मायनस b, a प्लस 2a मीन्स 3a. b मायनस, आता b मायनस b इक्वल टू 0. b मायनस b इक्वल टू 0, म्हणजे हे दोन्ही कट होते. मायनस a फक्त रिमेन राहणार आहेत, आणि मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये जे आहे ते आपण त्याच्या बाहेर घेऊ. मायनस मायनस इथे प्लस होणार आहे, प्लस b, आणि हे मायनस आहे म्हणून इथे मायनस 3a. b मायनस, आता हे ब्रॅकेटच्या बाहेर हे सगळ्या टर्म्स घेऊ. मायनस मायनस प्लस a मायनस प्लस मायनस b मायनस मायनस प्लस 3a. b मायनस ba इक्वल टू 0. a प्लस 3a इक्वल टू 4a. आन्सर इज 4a. एक्झाम्पल 3, व्हॉट व्हॅल्यू विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग इक्वेशन. आता इथे इक्वेशन दिलेले आपल्याला 4.1/2 अधिक 3.1/6 अधिक क्वेश्चन मार्क अधिक 2.1/3 बरोबर 13.2/5. तर इथे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, तिथे कोणती व्हॅल्यू आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता क्वेश्चन मार्क इक्वल टू आपण x घेऊ आणि इक्वेशन हे सॉल्व्ह करू आपण. प्लस x प्लस 13/2/5. आता हा जो नंबर आहे 4.1/2 म्हणजे इथं हा होल नंबर आहे, आणि हा जो नंबर आहे हा आहे म्हणजे हा नॅचरल नंबर आहे, आणि हा फ्रॅक्शनल पार्ट आहे. तर ह्या नंबरला आपण काय म्हणतो? मिक्स नंबर असं म्हणतो, मिक्स नंबर. तर ह्याचा आपल्याला फ्रॅक्शनमध्ये
त्याचं रूपांतर करायचं, कन्वर्ट करायचं फ्रॅक्शनमध्ये. आता 4 1/2 म्हणजेच काय, तर 4 + 1/2 म्हणजेच 8 + 1/2 मीन्स 9/2. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हा नंबर कसा सॉल्व करता येईल, 4 × 2 + 1, 4 × 2 9, 8 + 1 8 + 1 / 2 मीन्स 9/2. तर कोणत्या पद्धतीने आपण हा नंबर याप्रमाणे आपल्याला लिहायचा आहे, फ्रॅक्शनमध्ये लिहायचा आहे. फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे, आणि मिक्स नंबरमध्ये मात्र इथे काउंटिंग नंबर आहे आणि इकडे फ्रॅक्शन आहे. ह्या दोन्हीचा मिळून हा नंबर तयार होतो, याला आपण मिक्स नंबर म्हणतो. ह्याच्या आधी आपल्याला रूपांतर फ्रॅक्शनमध्ये करून घ्यायचं. तर आपण हे तोंडी सुद्धा करू शकतो. 4 × 2 किंवा 2 × 4 + 1, 4 × 2 = 8 + 1 9/2 अधिक 6 × 18 + 1 19/6 अधिक x अधिक 3 × 2 अधिक 7, 3 × 2 6, 6 अधिक 1 7 अधिक 7/3 13×5 65 आणि 65 आणि 2 67 अधिक 5. हे सगळे नंबर आपण जे फ्रॅक्शन्समध्ये त्याचं रूपांतर करून घेतलेले आहे, कारण आपल्याला पुढे सॉल्व करायला सोपं जाईल. Therefore x = 67/5 मायनस, आता हे सगळ्या टर्म्स आपल्याला आरच्या साईडला न्यायचे आहेत. हे सगळे जे फ्रॅक्शन्स तिकडे न्यायचे, हे सगळे प्लस आहे, तर इकडे जाऊन ते मायनस होणार आहे. एकाच कंसात आपण घेऊ, ते एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. आता हे सॉल्व करायचं, हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व करायचं. इथे ब्रॅकेट आहे, तर ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आहे, तर आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण इथे सबट्रॅक्शन करायचे, नंतर वजाबाकी करायची. आता हे सॉल्व करायचे, अपूर्णांकाची बेरीज, ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स. इथे डिनॉमिनेटरला 2 6 आणि 3 आहे. ह्याचा एलसीएम काय येणार आहे, तर ह्याचा एलसीएम 6 घेऊ आपण. 6 3 2 = 6, 6 1 = 6, 2 3 = 6, 9 × 3 27 प्लस 19 × 1 19 प्लस 7 × 2 14. आता ह्या सगळ्याची बेरीज करायची. 7 अधिक 9 16, 16 आणि 4 16 आणि 4 20, हातच्याले 2 2 आणि 1 3 4 5 6 भागिले 6 म्हणजेच 10 येणार आहे, 10. आता ही स्टेप आपण लिहून काढू आधी. Therefore x = 67 - 5 minus, take LCM of the denominator, that is 6, then 2 3 = 6, 6 1 = 6, 3 2 = 6, 9 × 3 27 plus 19 × 1 19 plus 7 × 2 40. X = 67 / 5 minus 16/6 means 67/5 minus 10. तर ह्याच्यासाठी आपल्याला परत काय करावं लागेल, इथे 1 धरायचा आहे डिनॉमिनेटरला, एलसीएम घ्यायचा आहे. 5 आणि 1चा एलसीएम 5, 5 1 = 5, 1 5 = 5. 67 × 1 means 67 minus 10 × 5 50, 17/5. तर आता हे आन्सर आले फ्रॅक्शनमध्ये, पण आपल्याला ह्या स्वरूपात आन्सर काढायचं मिक्स नंबरमध्ये. त्यासाठी काय करायचंय, 17ला 5 ने भाग दिला, 5 × 15 आणि बाकी उरली 2, म्हणजे 3.2/5. हा फ्रॅक्शनल पार्ट आहे, हा काउंटिंग पार्ट आहे, नॅचरल किंवा होल नंबर. 17/5 हेच आपण कसं लिहिणार, 3.2/5. ही बाकी आहे, 2 आलेली बाकी आहे, 2/5. तर याप्रमाणे हा नंबर लिहिला आपण. ह्याचं आपण रूपांतर मिक्स नंबरमध्ये केले. Therefore answer is x = 3 2/5. or here we write hence missing number म्हणू शकतो, missing fraction, missing mixed fraction = 3 2/5. Example 4, 4/15 of 5/7 of a number is greater than 4/9 of 2/5 of the same number by 8. What is the half of that number? 4/15 of 5/7 of a number. तर इथे आपण नंबर x घेऊ. नंबर इज x. सपोज लेट नंबर इज x. ऑफ अ नंबर त्याऐवजी आपण x घेऊ. ऑफ x
is greater than 4/9 of 2/5 of the same number म्हणजे x of x by 8 म्हणजे 8 नी मोठा आहे हा नंबर ह्या नंबरपेक्षा 8 नी मोठा आहे. म्हणजे काय ह्याच्यातलं जर आपण डिफरन्स घेतला तर तो किती येणार आहे 8 येणार आहे 8. जर सबट्रॅक्शन जर घेतला आपण ह्या नंबरमध्ये आणि ह्या नंबरमध्ये दॅट इज इक्वल टू 8. आता ऑफ म्हणजे काय करायचं मल्टिप्लिकेशन करायची ते. मग आता हा नंबर आपल्याला काढायचा आहे. 4/15 of 5/7 of x. 4/15 means 4 into 5 divided by 15 into 7 and into x. 5 1 जा 5 5 3 जा 15. 4 into 1 4 3 into 2 divided by 21x. हा नंबर आहे 4/21x. 4/21x मायनस आता हा नंबर याच पद्धतीने काढायचा आहे. 4/9 of 2/5 of x. 4 into 2 divided by 9 into 5 into of x equal to 8/45x. 4 into 2 8 9 into 5 45 and into x. 8/45x equal to 8. या दोन्हीमधला डिफरन्स किती आहे 8चा. ही संख्या ह्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर तो नंबर आधी फाइंड आउट करायचा आणि त्याचा हाफ घ्यायचा आहे. त्याचा अर्धा नंबर व्हॉट इज हाफ ऑफ दॅट नंबर म्हणजे x/2 घ्यायचं आपल्याला. आधी x फाइंड आउट करायचं आहे मग x/2. आता आपण सॉल्व्ह करू. 4/21 मायनस 8/45 इंटू एक्स. इथे कंसाच्या बाहेर आपण x घेतले इक्वल टू 8. तर इथे आपण प्रत्येक वेळेस BODMAS रूल वापरतोय. BODMAS means B for stands for bracket, O for off, D for division, M for multiplication, A for addition and S for subtraction. म्हणजे ऑफ आपण आधी सॉल्व्ह केलेलं आहे आणि नंतर आता ही संख्या आलेली आहे ही आपल्याला ह्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर ह्यांचं आपल्याला काय करावं लागेल आधी एलसीएम घ्यावं लागेल लसावी 21 and 4. इथे आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे 21 आणि 45चा. LCM ऑफ 21 and 45. 21 and 45. LCM is 3 into 7 into 3 into 5. 3 into 7 into 3 into 5. 21 into 15. The LCM आहे 315. 315. LCM is 315. 21 15 जा 315. 315 is LCM. तर इथे आपण 315 ला 21 ने भाग दिल्यावर 15चा भाग दिलेला आहे. आता 45 ने भाग देऊ आपण. 45 नंतर 90 135 180 5 8 4 12 4 2 10 4 7 आणि 2 5 11 3 1 2 3 4 5 6 7 7चा भाग आहे. 45 7 315. 315 15 चौक 60 वजा 7 8 56 इक्वल टू 8. 60 वजा 56 60 minus 56 is 4 divided by 115 x equal to 8. Therefore x equal to 8 into 315 divided by 4. 4 1 जा 4 4 2 जा 8. Therefore number is 2 into 315. 630. Therefore x equal to 630. x बरोबर आहे 630. पण आपल्याला हाफ ऑफ दॅट नंबर काढायचा आहे. Therefore half of that number equal to x/2 means 630 divided by 2 equal to 315. Answer is required number is 315.
required number equal to 350. तर इथे आपण ह्या क्वेश्चन सॉल्व करताना बॉडमास रूल वापरलेला आहे. बॉडमास रूलवरूनच आपण इथे आन्सर काढले. एक्झाम्पल 5, सिम्प्लिफाय इन ब्रॅकेट 3 1/4 डिवाइडेड बाय इन कर्ली ब्रॅकेट 1 1/4 मायनस 1/2 इन ब्रॅकेट 2 1/2 मायनस 1/4 मायनस 1/6 बार ब्रॅकेट क्लोज. तर हे सॉल्व करताना आपल्याला म्हणजे हे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे सॉल्व करून आपल्याला आन्सर काढायचं आहे, उत्तर काढायचं. त्यासाठी सॉल्व करण्यासाठी आपल्याला बॉडमासचा जो रूल आहे तो वापरायचा आहे. B stands for bracket, O for off, D for division, M stands for multiplication, A stands for addition and S stands for subtraction. आता इथे हा जो पहिला नंबर आहे हा नंबर आहे ज्यामध्ये काही भाग पूर्णांक आहे, काही अपूर्णांक भाग आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आहे. 3 इज होल नंबर अँड 1/4 इज फ्रॅक्शन. मग आता ह्याला आपण फ्रॅक्शनमध्ये याचं रूपांतर करू, कन्वर्ट करू. मग 3 × 4 + 1 याचा अर्थ होतो असा 13/4 किंवा डायरेक्ट गुणाकार करून अधिक 1 मिळवायचं. 4 × 3 = 12 अधिक 1 13 13/4. तर याप्रमाणे आता या संख्या आपण लिहून काढू. 13/4 डिवायडेड बाय 4 × 1 4 + 1 5 5/4 मायनस हाफ इन ब्रॅकेट 2 × 2 4 4 + 1 5 5/2 मायनस 1/4 मायनस 1/6 याच्यावर 12. 13/4 डिवायडेड बाय 5/4 मायनस 1/2. ब्रॅकेट हा पूर्ण सॉल्व करून घ्यायचा आहे. बॉडमास रूल प्रमाणे आधी ब्रॅकेट ह्या एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आतला ब्रॅकेट कोणता आहे, आतल्या आत कंस कोणता आहे, तर हा सगळ्यात आतल्या आत कंस आहे. ह्या कंसामध्ये परत हा कंस आहे आणि त्याच्यामध्ये हा कंस आहे. तर हाच कंस आधी आपल्याला सोडून घ्यायचा आहे. 5/2 मायनस 1/4 मायनस 1/6 इक्वल टू 5/2 मायनस 1/4 प्लस, आता इथे मायनसचं प्लस होणार आहे, प्लस 1/6. हे म्हणजे ब्रॅकेटमध्ये आहे असं समजायचं आहे. आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर जर आपण इकडे मायनस आहे म्हणून मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला 2 4 आणि 6चा LCM काढायचा आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 1 जा 2 3 1 जा 3. LCM is 2 × 2 × 3 means 12. 2 × 2 × 3. LCM of 2 4 and 6 equal to 12. 12 6 3 2 30 6 × 5 30 minus 3 × 1 3 2 × 1 2 6 × 5 30 3 × 1 3 2 × 1 2 30 - 3 27 अधिक 2 छेदस्थानी 12 29/12. ह्या ब्रॅकेटचा आन्सर आहे 29/12. 29/12. (13/4) डिवायडेड बाय, आता कर्ली ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. तर कर्ली ब्रॅकेटच्या इथे अजून हा ह्यांचं मल्टिप्लिकेशन आहे इथे, ते आधी मल्टिप्लिकेशन करायचं. तर 1 × 29 29 29/12 मीन्स 29/24. 12 × 2 24 12 × 2 किंवा 2 × 12 बरोबर 24. 5/4 मायनस 29/24. आता परत ह्या ब्रॅकेटमध्ये हा ब्रॅकेट आहे, मग आधी हा सॉल्व करायचा. मग 5/4 मायनस 29/24. परत 4 आणि 24चा आपल्याला काय घ्यायचा आहे, लसावी घ्यायचा आहे, LCM घ्यायचा आहे. LCM 4 1 जा 4 4 6 जा 24. LCM is 4 × 2 × 3 means 8 × 3 that is 24. LCM of 4 and 24 is 24. मग 24 इथे येऊ, 4 6 जा आणि 24 1 जा 24. 4 सख 24 24 एक 24. या 24ला आपण 4ने भाग दिला, उत्तर किती आलं 6. ह्या 24ने या 24ला भाग दिला, उत्तर आलं 1. त्याच्यानंतर मग आता 6 × 5 30 वजा 1 × 29 29 म्हणजे 1/24. या ब्रॅकेटचं उत्तर काय आहे, 1/24.
4 भागिले 1/24 किंवा याच्या खाली ती पूर्ण स्टेप जरी लिहिली तरी चालेल. 24 means 30 minus 29 equal to 30/4 divided by 1/24. आता इथे कर्ली ब्रॅकेट काढून टाकायचा, फक्त मोठा ब्रॅकेट घ्यायचा. आता 13/4 इंटू 24/1 छेदस्थानचा अंक अंशस्थानी घेतला आहे, अंशस्थानचा छेदस्थानी, आणि चिन्ह हे भागाकाराचं आहे. इथे गुणिले घेतले आपण. 4 × 4 4 सख 24 म्हणजे 13 गुणिले 6 13 सख 78 78. Therefore answer is 78. Example 6. Simplify 108 divided by 36 of 1/4 plus 2/5 into 3 1/4. 108 भागिले 36 ऑफ 1/4 अधिक 2/5 गुणिले 3.1/4. तर इथे परत आपल्याला बॉड मॉसचा रूल वापरायचा. B स्टँड फॉर ब्रॅकेट, O फॉर ऑफ, D फॉर डिव्हिजन, M फॉर मल्टिप्लिकेशन, A फॉर ॲडिशन, S फॉर सबट्रॅक्शन. तर इथे ब्रॅकेट कुठेच नाही आहे, कंस नाही आहे, पण इथे ऑफ आहे. मग 36 ऑफ 1/4 म्हणजे 36 इंटू 1/4 म्हणजे 36 इंटू 1/4. 36/4 मीन्स 9. मग याचं उत्तर, एवढ्याचं उत्तर 9 आहे. तर 3 1/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक नंबर आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक, इथे हा होल नंबर आहे, हा फ्रॅक्शन नंबर आहे. मीन्स 3 + 1/4 मीन्स 12 + 1/4 मीन्स 13/4. किंवा डायरेक्ट असा विचार केला तरी चालेल. 3 चौक 12, 12 अधिक 1 13, 13 भागिले 4. तर आता ह्याप्रमाणे आपण आधी हे सॉल्व करू पहिल्या स्टेपला. इंटू 36 इंटू 1/4. तर डायरेक्ट आपण इथे ॲन्सर घेऊ 9. सॉल्व करू 9 प्लस 2/5 इंटू 13/4. तर परत बॉडमॉस रूल वापरायचा. तर इथे ऑफ नाही आहे, ब्रॅकेट नाही आहे, डिव्हिजन आहे का, तिथे डिव्हिजन आहे. आधी डिव्हिजन करून घेऊ. 108 डिवायडेड बाय 9. 108 डिवाइड बाय 9. 160 भागिले 9. 9 1 9, 9 2 18. आणि भाग कितीचा गेला, 12चा. मग याचा आन्सर आहे 12 प्लस 2/5 इंटू 13/4. नंतर हे सॉल्व करायचे, मल्टिप्लिकेशन घ्यायचे. डिव्हिजन झालं, आता मल्टिप्लिकेशन. ह्याच्यानंतर प्लस आहे, लगेच आपल्याला 12 प्लस नाही घ्यायचं, तर आधी मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि नंतर जे आन्सर येईल आणि हे आन्सर मिळून ॲडिशन करायचे. आता ह्याच्यानंतर प्लस नाही, इथे मल्टिप्लिकेशन आहे. मग आधी ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 1 2 2 2 4. 13 भागिले 5 गुणिले 2 10. 13 भागिले 10. आता ॲडिशन करायची. मग आता इथे आपल्याला छेदस्थानी 1 धरावा लागतो. परत LCM काय येणार, 1 आणि 10चा 10 घ्यायचा. 120. 12 इंटू 10, 12 गुणिले 10 120 अधिक 13 गुणिले 1 13 म्हणजे 133. 133 भागिले 10. 133 भागिले 10 उत्तर आलेले. आता हे फ्रॅक्शनमध्ये आहे, हे अपूर्णांकात आहे. तर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर लिहायचं आहे. तर 133ला 10ने भाग दिला. 10 1 10, 13तून 10 गेले 3, वरून घेतले 3, 33 संख्या झाली. 10ने 33ला भाग घालायचा, 10 3 30, बाकी उरली 3. मग आता 133 ही संख्या आपण कशी लिहिणार आहेत, 13 पूर्णांक जो उत्तर आलेला आहे, जो भागाकार आला आहे तो इथे लिहायचा आहे. 13.3 भागिले 10. 13.3 भागिले 10. तर हा मिक्स नंबर आहे, ह्याच्यामध्ये होल नंबर आणि फ्रॅक्शन नंबर असं असतं. ॲन्सर, हे पण ॲन्सर आहे, हे पण ॲन्सर आहे. फ्रॅक्शनमध्ये लिहिलेले आणि हे आपण इथे मिक्स नंबरमध्ये लिहिलेले. 3/10. तर उत्तर काय आहे, 133 भागिले 10 म्हणजेच 13.3 भागिले 10. 3/10. 13 is here whole number and 3/10 is fraction part. Example 7. Simplify 7/2 divided by 5/2 into 3/2
whole divided by 7/2 divided by 5/2 of 3/2 divided by 5.25. 7/2 divided by 5/2 means what? 7/2 divided by 5/2 means 7/2 into 2/5. 7/2 भागिले 5/2 म्हणजेच काय? 7/2 गुणिले, इथे भागाकाराच्या ऐवजी आपण गुणाकार घेतोय चिन्ह, आणि याचं 5 हे न्यूमरेटरला आहे, हे डिनॉमिनेटरला घेतले, हे डिनॉमिनेटरला आहे, हे न्यूमरेटरला घेतले आणि गुणाकाराचं चिन्ह आहे. तर याचाच अर्थ असा होतो, म्हणजे 7/5. तर इथे आपण गुणाकाराचं चिन्ह घेऊ आणि 2/5 गुणिले 3/2. तसंच इथे सुद्धा त्याचप्रमाणे आपण करू. 7/2 गुणिले 5/2. पण आधी आपल्याला इथे ऑफ आहे, तर ऑफ आधी आपल्याला सॉल्व करावं लागेल. 5/2 ऑफ 3/2, कारण बॉड मासच्या रूलप्रमाणे जेव्हा ऑफ असेल ते ऑफ आधी सॉल्व करायचं आहे. 5/2 इंटू 3/2. 5 इंटू 3 मीन्स 15/2 इंटू 2 मीन्स 4. 5 गुणिले 3 म्हणजे 15, 2 गुणिले 2 म्हणजे 4. 15/4. पण इथे आता गुणाकाराचं चिन्ह आणण्यासाठी आपण इथे गुणाकार आणि 4/15. 4/15 डिवायडेड बाय 5.25. आता हे सॉल्व करू, हे सॉल्व करू. 2 1 2 2 2 4. 2 1 2 2 2 4. तर 7 गुणिले 2 गुणिले 3. 7 गुणिले 2 गुणिले 3 छेदस्थानी 7 गुणिले 3. 7 गुणिले 3 छेदस्थानी 5 गुणिले 2 भागिले 7 गुणिले 2. 7 गुणिले 2 भागिले 1 गुणिले 15 भागिले, आता इथे 5.25. 5.25 मीन्स वॉट? 525 डिवायडेड बाय 100. याचाच अर्थ असा होतो. इथे 525 डिवायडेड बाय 100. तर इथे आपल्याला भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असेल तर 100 अंशस्थानी जातील आणि 525 हे छेदस्थानी येतील. आणि हे सॉल्व करून घेऊया आपण. 7 21 भागिले 10 भागिले 7 2 14 भागिले 15 गुणिले 100 भागिले 525 बरोबर 21 भागिले 10 गुणिले 15 भागिले 14. 15 भागिले 14 गुणिले 100 भागिले 525. 7 त्रिक 21, 7 2 14, 5 त्रिक 15, 5 2 10, नंतर 25 चौक 100 आणि 25 2 50 आणि 25 1 25. 3 1 3, 3 7 21. 2 1 2, 2 2 4 आणि हे 2 1 2 30. मग आन्सर काय आहे? 3 7. 3/7. 3 × 1 × 1 3. 1 × 1 × 7 means 7. Answer is 3/7. 3/7. Example 8. Simplify. First 12.05 into 5.4 divided by 0.6. 12.05 into 5.4 divided by 0.6. Use here Bormos rule. तर इथे आपल्याला बॉडमास्टर रूल वापरायचा आहे, त्यावरून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर बॉडमास्टर रूलमध्ये काय आहे की इक्वेशनमध्ये किंवा एक्सप्रेशन मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये जर आधी ब्रॅकेट असली तर तो सॉल्व करायचा, मग ऑफ, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन. तर आता इथे मल्टिप्लिकेशन आहे आधी आणि नंतर इथे डिव्हिजन आहे. तर आधी आपल्याला काय करावं लागेल? बॉडमास्टर रूलनुसार डिव्हिजन आधी आपल्याला सॉल्व करायचे. 12.05 इंटू 5.4 डिवाइडेड बाय 0.6. 12.05 into 5.4 means 54 divided by 10 and 0.6 means 6 divided by 10. 10 cancel out. 12.05 into 54 divided by 6. 12.05 54/6 means 9 into 9. 12.05 into 9. 12.05 गुणिले 9. 9 45. 9 2 18. 9 1 9 1 10 आणि पॉईंट द्यायचा आहे 1 आणि 2 डिजिट नंतर 1 and 2. Therefore answer is 108.45.
108.45. आता आपण सेकंड सॉल्व करू. .6 into 0.6 plus 0.6 divided by 6. Use here BODMAS rule. तर आधी डिव्हिजन करायचे इथे 0.6 divided by 6. मग 0.6 means 6/10 divided by 6 equal to 6/10 into 6 means 6/60. 1/10 is 0.1. 0.6/6 means 0.1. .6 into 0.6 plus 0.6 divided by 0.6 means 0.1. आता या दोन्हींची मल्टिप्लिकेशन 0.6 into 0.6 6 into 6 36 6 गुणिले 6 36 आणि पॉईंट द्यायचा 1 आणि 2 डिजिट नंतर म्हणजे इथे 0.36 plus 0.1 0.36 plus 0.1 means 0.46. 0.46. Answer is 0.46. तर इथे आपण बॉडमॉसच्या रूल वरून आधी डिव्हिजन घेतले इथे 0.6 डिवाइडेड बाय 6 आणि नंतर मल्टिप्लिकेशन 0.6 into 0.6 आणि नंतर मग आपण या दोन्हींची ॲडिशन केली. ॲडिशन इज इक्वल टू 0.46. Example 9. Find the value of x in each of the following equations. 17.28 divided by x whole divided by 3.6 into 0.2 equal to 2. तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि आपल्याला बॉडमॉस रूल वापरून गणित सॉल्व करायचे आहे. 17.28 divided by x whole divided by 3.6 into 0.2 equal to 2. Use BODMAS rule. B stands for bracket, O for off, D for division, M for multiplication, A for addition and S for subtraction. तर इथे ह्या इक्वेशन मध्ये आधी ब्रॅकेट आहे का ते बघायचे. तर इथे एक एक्सप्रेशन आहे आणि इथे एक एक्सप्रेशन आहे. दोन इक्वेशन्स आहेत इथे. इथे आधी पहिल्यांदा डिव्हिजन आहे तर आपण डिव्हिजन करायचे. 17.28 डिवाइडेड बाय x 3.6 into 0.2 equal to 2. आता ह्या दोन्ही टर्म आपण RHS ला घेऊ. 17.28 divided by x equal to 2 into 3.6 into 0.2. Therefore, x equal to 17.28 divided by 2 into 3.6 into 0.2. ते मल्टिप्लिकेशन आधी करायचे. 17.28 3.6 into 2 means 7.2 into 0.2 4 and point is after 2 digit 1 and 2 digit. Here point is here 1.44 equal to 17,200 divided by 100. 144 divided by 100. तिथे डेसिमल नंबर आहेत तर त्याचं आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन केलेले. 17.28 म्हणजेच 17,1728 भागिले 100. तसंच 1.44 म्हणजेच 144 भागिले 100. 100 कट होतील. 1,728 भागिले 144. तिथे हा भागाकार करायचा आहे. 144 ने 1,728 ला भाग द्यायचा आहे. तिथे भाग दिले आपण 12चा भाग दिला आहे. Therefore, answer is 12. Answer equal to 12. Value of x is 12. X equal to 12. X equal to 12. Example 9 मधलं सेकंड 3,648.24 plus 364.824 divided by 6 minus 36.4824 equal to 3,794.1696.
3648.24 अधिक 364.824 भागिले x वजा 36.4824 बरोबर 3794.169 तर आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचे, व्हॅल्यू एक्सची काय फाइंड आउट करायचे व्हॅल्यू. तर इथे आपल्याला वापरायचं आहे परत बॉडमास रूल. बॉडमास रूल प्रमाणे आधी इक्वेशनमध्ये एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आहे का तर नाही आहे, ऑफ आहे का नाही आहे, डिव्हिजन आहे का तर आहे, इथे डिव्हिजन आहे इथे. तर आधी आपल्याला डिव्हिजन करायचे. आज आपण डिव्हिजन करू. 364.824 भागिले x ही टर्म आपण ह्याप्रमाणे लिहिली आता आणि ही टर्म अशीच लिहिली इथे आणि ही पण अशीच लिहून घेऊ. आणि इथे इक्वलचं चिन्ह आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x. $364.824 डिवाइडेड बाय x इक्वल टू 3794.1696. ह्या दोन्ही टर्म आपण RHSला घेऊ. इथे प्लस आहे तिथे काय होणार आहे, मायनस होणार आहे. मायनस 3648.24 आणि इथे मायनस असल्यामुळे ही टर्म इकडे घेताना प्लस करायचं 36.4824. तर आता इथे आपण आधी या दोन्हींची ॲडिशन करू. 3794.1696 प्लस 36 पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे मगच ती ॲडिशन बरोबर होती. 6 आणि 4 6 अधिक 4 10 हाचाला 1 9 1 10 2 12 हाचाला 1 8 आणि 1 9 9 6 15 हाचाला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 पॉईंट 4 आणि 6 10 हाचाला 1 9 1 10 3 13 हाचाला 1 7 आणि 1 8 आणि 3 3830.6520 3830.6520 आणि आता मायनस 3648.24. ह्या दोन्हींची आपण आधी ॲडिशन केली आणि आता सबट्रॅक्शन. मायनस 3648.24 0214.2810. Therefore, answer is 182.412. Therefore, x equal to 364.824 divided by 182.412. इथला पॉईंट आपल्याला डिलीट करायचा आहे. 364.824 होल डिवाइडेड बाय 100. 182.412 होल डिवाइडेड बाय 100. 100 1 2 3 1000 डिवाइड 364.824.82412. ह्या संख्येला भाग घालायचा. आता आपण भाग 1. ही संख्या 3,64,824 आणि ही संख्या आहे 1,82,412. तर ह्याच्या दुप्पट ही संख्या असू शकते म्हणून आपण बघू. 4 2 8 4 16 आणि 3. Therefore, answer is 2. X equal to 2. X equal to 2. Answer X equal to 2. Example 9. Find the value of x in each of the following equation. Third, 8.5 minus in curly bracket 5 1/2 minus in bracket 7 1/2 plus 2.8 divided by x bracket close into 4.25 divided by 0.2 square equal to 306. 8.5 वजा कंसामध्ये 5.1/2 वजा कंसामध्ये 7.1/2 अधिक 2.8 भागिले x कंस बंद गुणिले 4.25 4.25 भागिले 0.2चा वर्ग बरोबर 306. तर इथे आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नंतर इथे आधी आपण हे जे मिक्स नंबर आहेत ते 1/2 11/2 5 × 2 10 10 + 1 11/2 7 1/2
means 7 plus 1 upon 2 means 14 plus 1 upon 2 equal to 15 divided by 2. 2 into 7 14, 14 plus 1 15 divided by 2. 2 गुणिले 7 14, 14 अधिक 1 15, 15 भागिले 2. ह्या पद्धतीने सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. 2 गुणिले 7 अधिक 15 भागिले 2, 15 भागिले 2. आणि इथे 0.2 स्क्वेअर मीन्स 0.2 इंटू 0.2, 0.2 इंटू 0.2 मीन्स 4. आता डिजिट आपल्याला किती नंबर नंतर द्यायचा आहे, 1 आणि 2. इथं एकानंतर डिजिट आहे, इथे एकानंतर डिजिट आहे, तर 2 ह्याच्यानंतर द्यायचं म्हणजे इथे 0 घ्यावं लागेल आणि मग पॉईंट द्यावं लागेल. 0.04. 8.5 मायनस इन कर्ली ब्रॅकेट 5 1/2 minus 7 1/2 plus 2.8 divided by x into 4.25 divided by 0.2 square equal to 306. 8.5 minus in curly bracket 11/2 minus 15/2 plus 2.8 divided by x into 4.25. 0.2 square means 0. 5.1 5.5 5.5 5.5 5.5 minus 15/2 7.5 7.5 plus 2.8 divided by x into 4.25 divided by 0.04 means 425 divided by 100 and 4 divided by 100 means 425 divided by 4. 4 1 the 4 0 and then 1 0.2 2 and 5. ह्याच्यामध्ये आपण ह्याचा डिव्हिजन करून घेतलं, आपण भागाकार करून घेतला. भागाकार आलेला आहे 106.25 106.25 इक्वल टू 306. 8.5 minus in curly bracket 5.5 minus 7.5 minus 2.8 upon x into 8.5 minus 5.5x minus 7.5x minus 2.8 whole divided by x into 106.25 equal to 306. 8.5 minus 5.5x minus 7.5x या दोन्हींची वजाबाकी करायची म्हणजे 7.5 5.5 0 आणि हे 2 minus 2x minus 2.8 divided by x into 106.25 equal to 306. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन करू आपण. 8.5 minus 2x into 106.25 ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 0 12 and 2 minus x minus 212.50x किंवा नुसतं 5x तरी चालेल. minus 2.8 into 106.25 into 2.8 हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
297.5 whole divided by x equal to 306. आता हे हा कर्ली ब्रॅकेट आपण काढून टाकू. त्यासाठी आता आपल्याला 8.5 ला x ने मल्टिप्लाय करायला लागेल. 8.5 x मायनस मायनस प्लस 212.5 x प्लस 297.5 होल डिवाइडेड बाय x इक्वल टू 306. आता इकडे आपण मल्टिप्लिकेशन करू. 306 इंटू x 8.5 x प्लस 212.5 x plus 297.5 equal to 306x. 297.5 equal to 306x minus 8.5x minus 212.5x. किंवा आधी यांची ॲडिशन करून तिकडे मायनस करायचं. तिथे आपण ॲडिशन करून घेतली आधी. 212.5 अधिक 8.5 221 आलेले. 221.0x म्हणजेच 221x प्लस 297.5 306x 97.5 इक्वल टू 306x मायनस 221x. 306 वजा 221 कंसात घेतले आणि x 306 वजा 221 5 नंतर 8 0 85x 297.5 बरोबर 85x. म्हणून x बरोबर 297 भागिले 85. 297.5 भागिले 85. आता 85नी ह्याला भाग द्यायचा आहे 297.5ला. तर तो भाग आहे 3.5. x बरोबर आहे 3.5. तर अशा प्रकारे आपण इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आन्सर x इक्वल टू 3.5. आता इथे 297.5 ला 85 आपण भाग घातला आहे. 297.5 भागिले 85. 85चा पाढा लिहायचा 10 17 5 255 5 7 7 15 1 2 10 1 6 14 340 3चा भाग जातो. 255 वजा करायचे 7 2 4 0 आणि इथे पॉईंट देऊ 5 5 12 425 425 1 2 3 4 5 भाग केला 3.5 and therefore x equal to 3.5. Example 10. If x upon y equal to 6 upon 5, find the value of x square plus y square whole divided by x square minus y square. इथे आपल्याला x upon y ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे 6 upon 5 आणि त्यावरून आपल्याला x square plus y square divided by x square minus y square फाइंड आउट करायचे आहे. x square plus y square divided by x square minus y square. आता इथे आपल्याला x upon y माहिती आहे 6 upon 5. तर इथे न्यूमरेटरला आपण y स्क्वेअर ने डिवाइड करू. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवाइडेड बाय y स्क्वेअर. तर न्यूमरेटरला डिवाइड केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरला पण y स्क्वेअर ने डिवाइड करायचं आहे. इक्वल टू x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर माइनस y स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर प्लस 1 and x square upon y square minus 1. y square divided by y square means 1. y square upon y square 1. आता इथे x आणि y ची व्हॅल्यू ठेवायची. x upon y ची व्हॅल्यू ठेवू आपण. means x upon y square plus 1 divided by x upon y square minus 1 equal to x upon y is 6 upon y is 6 upon 5 square plus 1 divided by 6 upon 5 square minus 1. 36 upon 25 plus 1 divided by 36 upon 25 minus 1 equal to 36 plus 25 divided by 25 whole divided by 36 minus 25
डिवायडेड बाय 25 इक्वल टू 6 + 5 11 6 + 6 3 + 3 6 61 upon 25 divided by 60 36 minus 25 means 1 11 upon 25 equal to 61 upon 25 into 25 upon 11 25 delete होतील 61 upon 11 answer is 61 upon 11 61 भागिले 11 61 भागिले 11 x वर्ग अधिक y वर्ग भागिले x वर्ग वजा y वर्ग बरोबर आहेत 61 भागिले 11 जेव्हा x भागिले y बरोबर आहे 6/5 Example 11 find the value of 4 minus 5 upon 1 plus 1 upon 3 plus 1 upon 2 plus 1 upon 4 तर इथे आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आन्सर काढायचे तर 4 मायनस 4 मधून हे वजा करायचे 4 वजा 5 भागिले 1 अधिक 1 भागिले 3 अधिक 1 भागिले 2 अधिक 1/4 तर सगळ्यात आधी आपल्याला हे सॉल्व करावं लागेल हे आधी सॉल्व करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग हे सॉल्व करावं लागेल मग हे सॉल्व करावं लागेल मग ही ॲडिशन सॉल्व करावं लागेल मग पूर्ण हे सॉल्व करावं लागेल आणि नंतर मग 4 मायनस करावं लागेल 4 minus 5 upon 1 plus 1 upon 3 plus 1 upon आता हे सॉल्व करू आपण 2 plus 1 upon 4 8 plus 1 upon 4 means 9 upon 4 1 divided by 9 upon 4 equal to 4 minus 5 divided by 1 plus 1 upon 3 plus 1 upon 9 upon 4 म्हणजेच 4 upon 9 so right here instead of write 1 upon 9 upon 4 write 4 upon 9 equal to आता हे आपल्याला सॉल्व करावं लागेल हे पूर्ण एवढं 3 plus 4 upon 9 means 27 plus 4 divided by 9 means 31 upon 9 4 minus 5 upon 1 plus 1 upon 31 upon 9 1 upon 31 upon 9 means 9 upon 31 इथे ह्याच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं 9 upon 31 1 plus 9 upon 31 आता इथे परत आपल्याला हे पूर्ण सॉल्व करून घ्यायचं एवढं 1 plus 9 upon 31 means 31 into 31 plus 9 divided by 31 means 40 divided by 31 Now instead of writing this, write only 40 divided by 31. तर एवढं लिहिण्यापेक्षा आपल्याला फक्त 40 भागिले 31 इथे टर्म घ्यायची सॉल्व करायचे 4 minus 5 upon 40 divided by 31 4 वजा 5 भागिले 40 भागिले 31 म्हणजेच 4 वजा 5 भागिले 40 गुणिले 31 40 गुणिले 31 8 4 minus 31 divided by 8 means 32 minus 31 divided by 8 means 1 upon 8 4 into 8 means 32 ते 1 धरायचे आणि याप्रमाणे LCM काढून LCM is 8 so 1 8 जा 32 1 जा 8 so 8 into 4 32 minus 31 आपण अपूर्णांकाची जशी वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची आन्सर इज 1 upon 8 1 upon 8 तर 4 वजा 5 भागिले 1 अधिक 1 भागिले 3 अधिक 1 भागिले 2 अधिक 1/4 बरोबर आहे 1/8 Example 12 if 2x divided by 1 plus 1 upon 1 plus x upon 1 minus x equal to 1 then find the value of x तर इथे x ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि 2x upon 1 plus 1 upon 1 plus x upon 1 minus x equal to 1 दिलेले त्यावरून आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करायची 2x divided by 1 plus 1 upon 1 plus x upon 1 minus x equal to 1 आता पहिल्यांदा आपल्याला काय सॉल्व करावं लागेल हे सॉल्व करावं लागेल त्याच्यानंतर हे सॉल्व करावं लागेल मग हे सॉल्व करायचं मग हे सॉल्व करून
मग आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढता येईल. तर इथे पहिल्यांदा आपल्याला हे सॉल्व करायचे, त्याच्यानंतर हे सॉल्व करायचे आणि हे सॉल्व करायचे, मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1 + x/1 - x म्हणजे काय, तर इथे ॲडिशन करायची आपल्याला. 1 + x/1 - आता एलसीएम घ्यायचा, तर एलसीएम काय घ्यायचा आहे, 1 - xच घ्यायचा आहे, इंटू 1 - x प्लस x इक्वल टू 1/1 - x. 2x/1 प्लस 1/1 - x. आता हे सॉल्व करू आपण. 1/1 - x म्हणजेच 1/1 इंटू 1/x मीन्स 1 - x. 1/1 इंटू 1 - x मीन्स 1 - x. ह्याची व्हॅल्यू काय आलेली आता, 1 - x इक्वल टू 1. 2x/1 प्लस, आता ह्याच्यावर आपल्याला हे लिहायचं आहे. इन्स्टेड ऑफ रायटिंग दिस राईट ओनली 1 - x. 1 - x इक्वल टू 1. 2x/1 प्लस 1 2. 2 - x इक्वल टू 1. 2x/2 - x इक्वल टू 1. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. therefore 2x इक्वल टू 2 - x. 2x प्लस x इक्वल टू 2. 3x इक्वल टू 2. ही टर्म आपण LHS ला घेतली म्हणून साईन बदलली, मायनसचा प्लस केला. 2x प्लस x बरोबर 3x इक्वल टू 2. therefore x इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3. x बरोबर आहे 2/3. आन्सर x बरोबर आहे 2/3. आता इथे आपण एक्सची व्हॅल्यू जर 2/3 ही जर ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर इक्वेशन हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, म्हणजे आन्सर इथे 1 यायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 2/3, इथे सुद्धा एक्सची व्हॅल्यू 2/3, इथे सुद्धा 2/3 असं ठेवून तुम्ही व्हेरीफाय करा आपलं उत्तर बरोबर आहे का नाही ते. एक्झाम्पल 13. If a/b equal to 3/4 and 8a plus 5b equal to 22, then find the value of a. Find value of a. तर आपल्याला इथे a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, किंमत फाइंड आउट करायची आहे. इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 8a प्लस 5b इक्वल टू 22 आणि a/b इक्वल टू 3/4. देन फाइंड a. तर इथे आपण a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर एक तर a/b इक्वल टू 3/4 दिलेली आहे. इथे a घ्यायचं किंवा b घेऊ आपण. तर b इक्वल टू घेऊ. b इक्वल टू a इक्वल टू 3/4b. therefore b इक्वल टू 4/3a. अशी व्हॅल्यू इथे आपण ठेवू. b इक्वल टू 4/3a इथे अशी ठेवू, म्हणजे दोन्ही a मध्ये होतील. व्हेरिएबल दोन्ही टर्म्सचे a होतील. मग आपल्याला ॲडिशन करता येईल. 5 इन ब्रॅकेट 4/3a इक्वल टू 22. 8a प्लस 5 इंटू 4 20. 20/3a इक्वल टू 22. तर इथे आपण b ची किंमत ठेवली आहे 4/3. b बरोबर 4/3 आपण कसं काढलं तर आपल्याला हे पण एक इक्वेशन दिलेलं आहे. a भागिले b बरोबर 3/4. ह्यावरून आपण a बरोबर 3/4 गुणिले b म्हणजेच b बरोबर 4/3 भागिले a घेतले. आणि इथे b ची आपण काय ठेवली व्हॅल्यू 4/3a. तर असं का केलं आपण, दोन्ही a यायला पाहिजे. दोन्हीकडे व्हेरिएबल a असले तर आपल्या इथे ॲडिशन करता येते. 24a प्लस 20a डिवाइडेड बाय 3 इक्वल टू 22. 24 प्लस 20 मीन्स 44. 44a डिवाइडेड बाय 3 इंटू 20. therefore 44a इक्वल टू 22 इंटू 3. therefore a इक्वल टू 22 इंटू 3 डिवाइडेड बाय 44 इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2. a इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2.
ए ची किंमत आलेली आहे 3/2. आन्सर A इक्वल टू 3/2. आता हे दुसरे, इफ x/4 - x - 3 डिवाइड बाय 6 इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. इथे आपल्याला इक्वेशन दिलेले आहे. या इक्वेशनमधून इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. x/4 - x - 3/6 इक्वल टू 1. इथे 4 आणि 6चा एलसीएम घेऊ. दोन गुणिले 3 LCM of 4 and 6 equal to 12. 12, 4 3 जा 12, 6 2 जा 12. 3 into x, 3x minus 2 into x minus 3 means 2x minus 6. 2x minus 6 in bracket 2x minus 6 equal to 1. 3x minus 2x plus 6 मायनसच्या ऐवजी आपण इथे प्लस केलं कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. जेव्हा आपण कंस काढतो तेव्हा आपल्याला चिन्ह बदलायचे असतात. जर बाहेर वजा बाकीचं चिन्ह असेल तर भागिले 12 बरोबर 1. मग 3x वजा 2x 3x minus 2x इक्वल टू x plus 6 डिवाइड बाय 12 इक्वल टू 1. मग x plus 6 इक्वल टू 12. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले 12 into 1 12. Therefore x equal to 12 minus 6 equal to 6. X equal to 6. Answer x equal to 6. Example 14. If 2x plus 3y equal to 34 and x plus y divided by y equal to 13/8, then find the value of 5y plus 7x. जर 2x अधिक 3y बरोबर 34 आणि x अधिक y भागिले y बरोबर 13/8 तर 5y अधिक 7x बरोबर किती? तर इथे आपल्याला दोन इक्वेशन मिळणार आहे. 2x अधिक 3y बरोबर 34 आणि x अधिक y भागिले y बरोबर 13/8 वरून आपल्याला अजून एक इक्वेशन मिळेल आणि ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढता येतील, किंमती काढता येतील आणि मग त्या x आणि y च्या किमती व्हॅल्यू ह्याच्यात आपण ठेवायच्या आहेत आणि ह्या 5y plus 7x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची. 2x plus 3y equal to 34. इक्वेशन फर्स्ट. x plus y divided by y equal to 13/8. आता हे आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. Therefore x plus y इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 8 into 13y. 8x plus 8y equal to 13y. 8x plus 8y minus 13y equal to 0. 8x minus 8 plus 5 equal to 13. Therefore 5y equal to 0. तर इथे ही दुसरी इक्वेशन आपल्याला मिळाले. दिस इज इक्वेशन सेकंड. नाउ दिस टू इक्वेशन्स आर सायमल्टेनियस इक्वेशन. मग या दोन इक्वेशनचा आपल्याला विचार करायचा आहे. 2x अधिक 3y बरोबर 34 आणि 8x वजा 5y बरोबर 0. ह्या दोन इक्वेशनवरून आपण x आणि y च्या किमती काढू शकतो. आता इथे आपल्याला एक व्हेरिएबल डिलीट करायचं x किंवा y. तर आधी आपण x डिलीट करू. इथे 8 आहे, इथे 2 आहेत कोएफिशियंट. मग ह्याला आपण 4 ने गुणू म्हणजे इथे काय होणार आहे 8x होणार आहे आणि नंतर मग वजाबाकी करू. ह्याला 4 ने गुणू आपण. मग आता इक्वेशन कसे होतील तयार. 4 ने गुणल्यावर 8x अधिक 12y आणि 34 गुणिले 4. जर आपण LHSला 4 ने गुणतो तर RHSला पण आपल्याला 4 ने गुणावं लागेल. 4 चौक 16 हाताला 1 4 12 आणि 13 136. आता ह्याच्यातून आपण 8x वजा 5y बरोबर 0 वजाबाकी करायची. ह्याला इक्वेशन तिसरं म्हणू आपण कारण हे इक्वेशनला आपण 4 ने गुणलं आणि हे इक्वेशन आलं. हे इक्वेशन दुसरं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी करायची. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 इक्वेशन. मग मायनस करताना आता चिन्ह बदलायचं. ह्याचं चिन्ह आपण मायनस घेतलं, ह्याचं प्लस करायचं आणि इथे काही प्लस मायनस काही गरज नाही. तर आता काय होणार आहे 8x वजा 8x बरोबर 0 म्हणजे इथे x डिलीट झाला. आता रिमेनिंग 12 plus 5 12 अधिक 5 म्हणजे 17. 17y बरोबर 136 अधिक 0 किंवा वजा 0 तर 136. म्हणून y बरोबर आहे 136 भागिले 17. 17 1 17 17 8 136. 8 भागिले 1 म्हणजेच 8. y बरोबर 8.
तर वायची किंमत आली आहे 8. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर कोणत्याही एका इक्वेशनमध्ये हे जे 1 आणि 2 इक्वेशन किंवा 3 जास्त मोठं इक्वेशन आहे, म्हणून 1 किंवा 2 ह्या इक्वेशनमध्ये वायची किंमत घालून आपण एक्सची किंमत काढू शकतो. तर आता आपण पहिले इक्वेशन घेऊ. 2x अधिक 3y बरोबर 34. पुट हिअर y इक्वल टू 8. त्याच्यात y इक्वल टू 8 ठेवायचं आपल्याला. 2x अधिक 3 गुणिले 8 बरोबर 34. मग 2x बरोबर 8 गुणिले 3 म्हणजे 24. 8 तरी 24 आणि हे 34. मग 2x बरोबर 34 वजा 24 बरोबर 10. 34 मधून 24 वजा झाले 10 उरले. मग 2x बरोबर 10 म्हणून x बरोबर किती येणार आहे 10 भागिले 2 म्हणजे 5. x बरोबर आहे 5. आता आपण x आणि y च्या किमती काढलेल्या त्या आता ह्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5y प्लस 7x. y ची किंमत ठेवायची 8 आणि x ची किंमत ठेवायची 5. Now put x equal to 5 and y equal to 8 in this equation. तर ह्या दोन इक्वेशन वरून आपण x आणि y काढलेले आहेत आणि आता x आणि y च्या किमती ह्या इक्वेशन मध्ये आपण ठेवू. Put x equal to 5 and y equal to in equation 5y plus 7x equal to 40 plus 35 equal to 75. 40 plus 35 means 75. 40 अधिक 35 बरोबर 75. मग ह्या इक्वेशनची व्हॅल्यू काय आली, किंमत काय आलेली आहे तर 75. Therefore 5y plus 7x equal to 75. माझा आन्सर काय घेणार आपण 75. आन्सर इज 75. 5y अधिक 7x ह्याची किंमत आलेली आहे 75. Example 15. If 2x plus 3y plus z equal to 55, x plus z minus y equal to 4, and y minus x plus z equal to 12, then what are the values of x, y and z? जर 2x अधिक 3y अधिक z बरोबर 55, x अधिक z वजा y बरोबर 4 आणि y वजा x अधिक z बरोबर 12, तर x, y आणि z यांच्या किमती काढा. तर इथे आपल्याला 3 इक्वेशन दिलेले आहेत, 3 समीकरण दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला x, y आणि z च्या किमती काढायच्या आहेत, व्हॅल्यूज काढायच्या आहेत. 2x plus 3y plus z equal to 55. Equation first. X plus z minus y equal to 4. Equation second. Y minus x plus z equal to 12. Equation 3. आता इथे आपण आधी कोणत्याही दोन इक्वेशनचा विचार करू जेणेकरून एक व्हेरिएबल डिलीट होईल. तर इक्वेशन 2 आणि 3 यामध्ये इथे वजा y आणि इथे अधिक y आहे. तर या दोन इक्वेशनची आपण काय करू बेरीज करू. ॲड इक्वेशन 2 and 3. Add equation 2 and equation 3. X plus z minus y equal to 4. Y minus x plus z equal to 12. आता इथे काय काय डिलीट होतं बघू आपण. x आणि मायनस x इक्वल टू 0. मायनस y प्लस y इक्वल टू 0. x मायनस x कट होतील, मायनस y कट होतील. रिमेनिंग z आणि z प्लस z 2z equal to 4 plus 12 means 16. Therefore z equal to 16 divided by 2 equal to 8. z equal to 8. इथे आपण z ची व्हॅल्यू काढली आहे, x आणि y आहेत. तर आता कोणत्या इक्वेशन मध्ये z ची व्हॅल्यू आपण 2 आधी आणि मग सॉल्व करू. x अधिक z वजा y बरोबर 4. पुट हिअर z equal to 8. x plus 8 minus y बरोबर 4. म्हणजेच x प्लस मायनस x मायनस y इक्वल टू 4 मायनस 8. x मायनस y इक्वल टू मायनस 4. हे इक्वेशन मिळाले आपल्याला. आता इथे फक्त दोनच व्हेरिएबल आहे x आणि y. तर तसंच अजून एक आपल्याला इक्वेशन पाहिजे आणि मग दोन इक्वेशनचा विचार करून आपल्याला x आणि y ची किंमत काढते. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण z ची किंमत ठेवू. आता इथे आपण आधी पहिले हे इक्वेशन वापरलं, आता हे वापरू. y मायनस x प्लस z इक्वल टू 12. y minus x plus 8. Put z equal to 8. y minus x equal to 12 minus 8 means 4. y minus x equal to 4. या दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला x आणि y काढता येणार नाहीये. x वजा y बरोबर मायनस 4 and y minus x equal to 4. जर इथे बेरीज केली किंवा वजाबाकी केली, बेरीज केली तर हे कट होतील व्हेरिएबल आणि मायनस वजाबाकी केली सबट्रॅक्शन केलं तर मग 2y मायनस 2y प्लस 2x इक्वल टू मायनस 8. मग त्याच्यावरून परत आपण अजून एक इक्वेशन काढू शकतो फक्त. तर ह्याच्यावरून काही x आणि y च्या किमती निघत नाही. मग आपल्याला तिसऱ्या इक्वेशनचं जे पहिले इक्वेशन आहे त्याचा विचार करावा लागेल.
मग 2x अधिक 3y अधिक z बरोबर 55. मग पुट हिअर z इक्वल टू 8. 2x प्लस 3y प्लस 8 इक्वल टू 55. 2x प्लस 3y इक्वल टू 55 मायनस 8. 55 मधून 8 वजा झाले. मग किती येतील 47. 15तून 8. 2x अधिक 3y. आता हे एक इक्वेशन आहे आपल्यासाठी. इथे आपण इक्वेशन 4 म्हणू, इथे 5 म्हणू आणि 6 इक्वेशन. आता 4 आणि 6चा विचार करायचा किंवा 5 आणि 6 ह्या दोन चा विचार करू आधी आणि x आणि y च्या किमती काढू. एक इक्वेशन x वजा y बरोबर वजा 4 हे इक्वेशन 4 आहे. आणि 2x अधिक 3y बरोबर 47 हे इक्वेशन 6 आहे. आता ह्यावरून आपल्याला x आणि y च्या किमती काढता येईल. काय करायचं आपण इथे 2 पाहिजेत म्हणून ह्या इक्वेशनला 2 ने गुणू. ह्या इक्वेशनला 2 ने गुणू LHSला पण आणि RHSला. मग आता नवीन इक्वेशन तयार होणार आहे. 2x वजा 2y 2x वजा 2y बरोबर वजा 8 वजा 4 गुणिले 2 8. आणि आता हे इक्वेशन 2x अधिक 3y बरोबर 47 हे असं जास्त लिहिलं आपण आणि हे मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन लिहिलं. याला आपण इक्वेशन 7 म्हणू आणि हे इक्वेशन 6. आता इथे आपल्याला 2x आणि 2x कट करायचे डिलीट करायचे. तर आता काय करावं लागेल वजाबाकीचं चिन्ह दिलं तर सगळे चिन्ह बदलतात. नाही इथे वजा अधिकचं वजा केलं, इथे वजा करायचं, इथे पण वजा करायचं. म्हणजे 2x वजा 2x शून्य होणार. वजा वजा ऋण धन बेरीज करायची आणि मायनसचं चिन्ह द्यायचं. 5y मायनस 2y मायनस 3y मीन्स मायनस 5y मायनस 8 अँड मायनस 47 मीन्स 55 मायनस 55. तर आता इथून ह्यावरून आपल्याला वायची किंमत मिळू शकते. मायनस 5y इक्वल टू मायनस 55. त्यामुळे y इक्वल टू मायनस 55 डिवाइड बाय मायनस 5 मीन्स 11. 5 1 जा 5 5 1 जा 1 y इक्वल टू 11. वायची किंमत आलेली आहे वायची किंमत आहे 11. y इक्वल टू 11 अँड z इक्वल टू 8. आता x किंमत काढायची आपल्याला. तर कोणत्याही एका इक्वेशनमध्ये y आणि झेडच्या व्हॅल्यू ठेवून आपण x ची किंमत काढू शकतो. मग x प्लस झेड मायनस y इक्वल टू 4 इक्वेशन सेकंड घेतले आपण. पुट हिअर z इक्वल टू 8 अँड y इक्वल टू 11. x प्लस 8 मायनस 11 इक्वल टू 4. मग x प्लस मायनस 8 मायनस 11 मीन्स 3. 8 मायनस 11 मीन्स मायनस 3. x minus 3 equal to 4. Therefore, x equal to 4 plus 3 means 7. x equal to 7. x ची किंमत आली आहे 7. इथे आपण सगळ्या किमती काढल्यात. x बरोबर 7, y बरोबर 11 आणि z बरोबर 8. x equal to 7, y equal to 11 and z equal to 8. Example 16. Find the value of in bracket 1 minus 1 upon 3 in bracket 1 minus 1 upon 4 in bracket 1 minus 1 upon 5 dot 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 1 minus 1 upon 100. तर इथे आपल्याला यांचा गुणाकार करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1 वजा 1 छेद 3 दुसऱ्या कंसात 1 वजा 1 छेद 4 1 वजा 1 छेद 5 डॉट 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 1 वजा 1 छेद 100. म्हणजे प्रत्येक वेळेस 1 मधूनच वजा केलेले आणि 1 छेद 3 नंतर 1 छेद 4 1 छेद 5 1 छेद 6. तसंच इथे काय येणार मग 1 छेद 99 1 वजा 1 छेद 99 आणि 1 वजा 1 छेद 100. तर याप्रमाणे ह्या संख्या आहेत आणि ह्या संख्यांचा गुणाकार बरोबर किती. तर इथे आपण आता 1 वजा 1 छेद 3 म्हणजे किती. तर 3 वजा 1 छेदस्थानी 3 म्हणजेच 2 छेदस्थानी 3. 3 वजा 1 2. 3 मायनस 1 इक्वल टू 2 अँड 3. तसंच 1 मायनस 1 अपॉन 4 इक्वल टू 4 मायनस 1. 4 minus 1 divided by 4 means 3 upon 4. 1 minus 1 upon 5 means 5 minus 1 divided by 5 means 4 upon 5. Dot 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 1 minus 1 upon 90 means 19 minus 1 divided by 19 means 98 divided by 99. And 1 minus 1 upon 100 means 100 minus 1 divided by 100 means 99 divided by 100. 2 upon 3, 3 upon 4, 4 upon 5 dot 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 98 upon 99 आणि 99 upon 100. 2 छेद 3 2 upon 3 into 3 upon 4 into 4 upon 5 into 5 upon 6 into 6 upon 7 into dot 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 98 upon 99 into 99 upon 100. तर इथे या एवढ्या भरपूर संख्या आहेत. तर यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. तर इथे आपण जर नीट बघितलं तर इथे न्यूमरेटरला 3 आहे, डिनॉमिनेटरला पण 3 आहे. म्हणजे 3 upon 3
1 येणार आहे, मग एक कट होतील, डिलीट होतील. 7 इथले 7, 99, 99, 98, 98. मग रिमेनिंग टर्म्स आर ओनली 2 and 100. Therefore answer is 2/100. मग आता ह्याला भाग करू शकतो आपण. 2 1 जा 2, 2 50 जा 100. Therefore answer is 1/50. 1/50. तर ह्या सर्व संख्यांचा गुणाकार जर केला तर तो किती येतो? 1/50. तर आधी आपण काय केलेलं आहे, ह्याला सिम्प्लिफाय केलं, ह्याला सोपं रूप दिलेले, ह्यांची वजाबाकी करून घेतली प्रत्येकाची. तर सगळे नंबर कसे आले? 2/3 म्हणजे वरचा अंक लहान छेदापेक्षा एक लहान आहे. 2/3 इथे 3/4, 4/5, 5/6, 6/7, 8/9 याप्रमाणे आपण 100पर्यंत या संख्या लिहिल्या समजा. पण इथे अंशाला छेदाला 3 आहे, अंशाला छेदाला 4 आहेत, अंशाला छेदाला 5 आहेत. मग ते सगळे काय होणार आहे? डिलीट होणार आहेत. मग फक्त राहिले काय? 2. इथे 2 काही डिलीट नाही होते आणि 100 पण डिलीट होत नाहीत. म्हणजे 2 अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी फक्त 100 राहिले. 2/100, 2 1 2 आणि 2 गुणिले 50 म्हणजे 100, म्हणजेच 1/50 उत्तर आहे. Example 17. Find the value of 1/2 into 3 plus 1/3 into 4 plus 1/4 into 5 plus 1/5 into 6 ... plus 1/9 into 10. तर इथे आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर 1 छेदस्थानी 2 गुणिले 3 अधिक 1 छेदस्थानी 3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अधिक 1/5 गुणिले 6 ... अधिक 1/9 गुणिले 10. ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करून किंमत काढायची. तर इथे आपल्याला 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5, 5 गुणिले 6 असं करून नंतर LCM घेऊन बेरीज काढण्यापेक्षा त्याला भरपूर वेळ लागू शकतो. तर इथे आपण 1/2 गुणिले 3 म्हणजे 1/2 वजा 1/3 असं घेणार आहोत. तर 1 वजा 2, 1/2 वजा 1/3 म्हणजेच काय? तर 2 गुणिले 3, 3 गुणिले 1 3 वजा 2 गुणिले 1 2 म्हणजे 1/2 गुणिले 3. तर ही टर्म आपण कशी घेणार आहोत? 1/2 वजा 1/3. 1/2 into 3 means equal to 1/2 minus 1/3. आणि ही टर्म आपण अशी लिहायची आहे. 1/3 into 4 means 1/3 minus 1/4. 1/4 into 5 means 1/4 minus 1/5. 1/9 into 10 means 1/9 minus 1/10. तर ह्या पद्धतीने आपण टर्म घेऊन सॉल्व करू. मग त्यामुळे आपल्याला वेळ पण खूप कमी लागेल आणि आन्सर पण आपलं पटकन येईल. So 1/2 into 3 plus 1/3 into 4 plus 1/4 into 5 plus 1/5 into 6, 1/6 into 7 plus 1/7 into 8 plus 1/8 into 9 plus 1/9 into 10. आता हे डॉटच्या आपण सगळ्या टर्म्स ह्या जास्तीच्या लिहून काढल्या. पण ह्या लिहिल्या नाही तरी चालतील, ह्या टर्म्स लिहिल्या नाही तरी चालतील. त्याऐवजी आपण इथे फक्त डॉट टाक. 1/2 into 3 means 1/2 minus 1/3 plus minus 1/5 plus 1/. आता ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या कंसाच्या बाहेर घेऊ. रिमूव्ह ब्रॅकेट्स. therefore 1/2 minus 1/3 plus 1/3 minus 1/4 plus 1/4 minus 1/5 plus 1/5 minus 1/6 प्लस पुढल्या टर्म आपण लिहित नाहीत, एकदम शेवटची टर्म लिहायची. 1/9 मायनस 1/10. त्याच्यामध्ये काय काय डिलीट होतं, कॅन्सल होतं ते बघायचं आपल्याला. इथे 1/2 आहे, मायनस 1/3 प्लस 1/3 इक्वल टू 0 येणार आहे. मायनस 1/4 प्लस 1/4 इक्वल टू 0. तसंच इथे पण इक्वल टू 0. -6 आणि ह्याच्या पुढली टर्म काय असणार आहे? प्लस 1/6 इक्वल टू 0. म्हणजे ही टर्म आणि ह्याच्या पुढली टर्म इक्वल टू 0. तसंच ह्याच्या अलीकडली टर्म काय असणार आहे? तर -1/9 आणि ही टर्म 1/9 प्लस 1/9 इक्वल टू 0. म्हणजे ही पण 0 येणार आहे. पण आता ह्याच्या पुढे कोणत्याच टर्म्स नाही आहेत, मग इथं स्टॉप झालेले आहे. मग रिमेनिंग टर्म्स आर हाफ
आणि मायनस 1/10. हाफ मायनस 1/10. मग आता इथे 2 आणि 10चा एलसीएम ऑफ 2 and 10. 10 घेऊ आपण. 10 2 जा 10 1 जा 10. 10 1 जा 10 and 2 5 जा 10. 10 1 10 आणि 2 5 10. 5 गुणिले 1 5 into 1 5 मायनस 1 into 1 1 गुणिले 1 1. 5 वजा 1 म्हणजे 4. 5 minus 1 4. 4/10. मग आता इथे परत 2 ने डिवाइड करू. 2 2 जा 4 and 2 5 जा 10. Therefore answer is 2/5. हे पण आन्सर आहे आणि हे पण आन्सर आहे. ह्याला आपण फक्त काय केले, ह्याचा शॉर्ट फॉर्म घेतलाय, सिम्प्लिफाय करून 2/5 घेतले. दोन्ही न्यूमरेटरला डिवाइड केले आणि डिनॉमिनेटरला पण दोन्ही डिवाइड केले. अँड आन्सर इज 2/5.